होळकर चौकात बोलताना मी गांभीर्यपूर्वक बोलतोय. सगळ्या तरुणांनी एक वाक्य ऐकून घरी जा. 30 वर्षाच्या पोराला इज्जत कमवायची असेल, नाव कमवायचं असेल तर त्याने एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवावी. नाव कमवण्याकरता बऱ्याच गोष्टीचा त्याग करावा लागतो. मोठी झालेली माणसं सहज मोठे झालेले नसतात. त्यांनी पायाखाली खूप काही घेतलेलं असतं. त्या पायाखाली घेतलेल्याचा प्रभाव मोठे झालेले असतात. सहज कोणालाही मोठे पण मिळत नाही. जे पायाखाली घ्यावं लागतं ते काय असू शकतं, असा जर प्रतिप्रश्न तुम्ही मला विचाराल तर ऐकून घरी जा. ऐका माझं. ज्या वेळेला या अहिल्यादेवी होळकर चौकातलं पोरग 11:15 होळकर चौकातलं कीर्तन ऐकून भजनाचा कार्यक्रम आवरल्यानंतर, ज्ञानोबाऱ्यांची शेजारती झाल्यानंतर, ज्ञानोबाऱ्यांना झोपवल्यानंतर, सगळे वारकरी घरी गेल्यानंतर घराच्या दिशेनं जायला लागतो. किती वाजेला? 11:15. त्या 11:15 इथला तरुण पोरगा या मंडळाचा कार्यकर्ता, या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात राहणारा एक तरणा पांड शिवछत्रपतींचा युवक त्याच्या घरी जायला ज्या वेळेला लागतो त्यावेळेला त्याची जायची वेळ आणि 11:15 जिन्यात मोबाईल वरती बोलणाऱ्या एका 20 वर्षाच्या पोरीची वेळ एक होती. 20 वर्षाच्या पोरीनं या मंडळाच्या कार्यकर्त्याला घरी जाताना पाहावं. ती पोरगी मोबाईल वरती बोलते. तो पोरगा या मुलीचा कोणी नातेवाईक नाही, जातीचा नाही, पंथाचा नाही, धर्माचा नाही, कुठलंही रक्ताचं नातं नाही. तरी त्या पोरीने या पोराला पाहिलं. तिनं पाहिलं हा माझ्या गावातला अहिल्यादेवी होळकर चौकात राहणारा बच्चा आहे. हा शिवछत्रपतींच्या विचाराचा पोरगा आहे. अरे एका स्त्रीनं हातामध्ये शिवलिंग घेऊन या देशामध्ये क्रांती केली. 12ही ज्योतिर्लिंगावरती सुवर्णाचा मुकुट झळकवणाऱ्या नारीचा हा लेख आहे. हा घरी जातोय. हा माझा नातेवाईक नाही, रक्ताचा नाही, पाताचा नाही, धर्माचा नाही, पंथाचा नाही, कोणी सोयरा नाही, कोणी आपला नाही. पण त्या मुलाकडे पाहिल्यानंतर तिनं हातातला मोबाईल खाली फेकून घरात पळत जावं. कारण तिला समजावं महाराज हा होळकर चौकातला पोरगा आहे. 11:15 सुद्धा जिन्याच्या पायऱ्या चढून आपल्या कानफळात वाजवू शकतो आणि आपल्या बापाला सांगू शकतो काका तुमची पोरगी फोनवरती बोलताना दिसली, 2 आणले तिच्या कानाखाली. या चौकातल्या पोरावरती परजातीच्या परधर्माच्या पोरानं सुद्धा नितांत विश्वास ठेवावा. हे साम्राज्य वयाच्या तिशीत कमवावं लागतं, म्हातारपणात नव्हे. 16व्या वर्षात लिहिलेला ज्ञानोबाऱ्यांचा ग्रंथ तरुण वयात करताय, तरुणांकरता ज्ञानेश्वरी आहे. लाजीरवानं जीवन आहे हो. 70 वर्षाचं वय सुद्धा 16व्या वर्षात निर्माण झालेला ग्रंथ जर वाचत नसेल तर आपल्या जीवनातली भली मोठी शोकांतिका आहे. आपण तपासलं पाहिजे, कधीतरी त्याच्या तपशिलात शिरलं पाहिजे. म्हणून शतशः या तरुणांना खूप धन्यवाद. मला मनापासून तुमचं कार्य आवडत आहे. तुकोबरे म्हणतात, अनुसरे तो अमर झाला. महाराजांच्या अभंगाची भाषा डॉक्टर साहेब अशी आहे, ही मृत्यू लोकांच्या विरोधातली आहे. अनुसरे तो अमर झाला. या लोकांचं नाव काय? मृत्यू लोक. हा मरणाऱ्यांचा लोक आहे. इथं जी जन्म घेतात ती मरतात. जन्माला आलेल्या प्रत्येकाला मरावं लागतं. असा जर हा लोक असेल तर महाराज तुमची भाषा जरा मृत्यू लोकांच्या विरोधातली आहे. आम्हाला ती न पटणारी आहे. अमरामृत पार करीती शेखी ती ही मुरोनी जाती, जे कथामृत पार करीती ते नागविती कडी काळा. काही काळ कथेच रसपान करणारे काळाला थांबवू शकतात म्हणे, पण जर जावं प्रत्येकाला लागत असेल तर तुम्ही अशी भाषा कशी बोलू शकतात? महाराज म्हटले खरंय तुमचं मृत्यू लोकातल्या प्रवासाच्या विरोधात आहे, पण अमरत्वन काय काय अनुसरण झाल्यानंतर शिल्लक राहतं याची कारण मीमांसा तुमच्या समोर मांडली का तुमच्या लक्षात येईल. मुद्दा असा आहे, आपण ज्या ठिकाणी आहोत तिथं खूप स्वच्छ आणि चांगलं जर जगलो तर माणसाला प्रसाद मिळतो. गरिबीमध्ये सुद्धा ज्या माणसाने आपलं धैर्य सोडलं नाही त्याला एक दिवस भगवान परमात्मा चांगला दाखवतो. हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे महाराज, त्रिकालबाधित सत्य आहे. फक्त तुमचं धैर्य योग्य असलं पाहिजे. अर्थ असा आहे, तुम्ही आहात कुठे त्याही पेक्षा असलेल्या जागेवरती काय करता याला भली मोठी जगात किंमत आहे. तुम्ही आहात कुठे याला महत्व नाही, असलेल्या जागेवरती काय करता याला फार महत्व आहे. अकबर बिरबलाच्या कितीतरी गोष्टी ऐकतो आपण, कितीतरी कथा आपल्या पाठ आहे, बसणाऱ्यांच्या पाठ आहे, सांगणाऱ्यांच्या पाठ आहे.
एक कथा मला आता आठवते, ती मला इथं गरजेची आहे. असं म्हणे, बिरबलाची आणि अकबराची भेट झाली आणि बादशाह बिरबलाला म्हणतोय, बिरबला तुला काही काम आहे का रे आता? नाही हो म्हणे, काही काम नाही मला. अरे तुला एक रात्रीचा प्रसंग सांगायची इच्छा होते म्हणे गड्या. बरं बरं, काय प्रसंग आहे? मला रात्री स्वप्न पडलं. बरं बरं, कसं? तू आणि मी रस्त्यानं चाललो. बरं, मग आपल्या गप्पा सुरू होत्या. वा वा, त्या गप्पा रंगात आल्या. अरे वा, गप्पा रंगात आल्या. रंगात आलेल्या गप्पांच्या नादामध्ये आपण इतके रंगून गेलो त्या गप्पांमध्ये की पुढे दोन खड्डे आले याचं सुद्धा आपल्याला भान राहिलेलं नाही. बरं मग काय? मग अरे एका खड्ड्यात तू पडला आणि एका खड्ड्यात मी पडलो. असं कोण म्हणताय? माझ्या चार्जरची पिन लागते ना तुम्हाला? कोण म्हणताय? बादशाह म्हणतोय बिरबलाला. बिरबल म्हटलं, अहो माझं जाऊ द्या, पण तुमच्यासारख्या राजाच्या दृष्टीनं खड्ड्यात पडणं बरं नाही हो. अरे ऐक ऐक बिरबला, पुढे ऐक. आपण दोघेही खड्ड्यातच पडलो, पण मी ज्या खड्ड्यात पडलो तो खड्डा मधाने भरलेला होता. इको कमी करा. आणि तू ज्या खड्ड्यात पडला तो खड्डा घाणीनं भरलेला होता. म्हणजे मी मधाच्या खड्ड्यात पडलो आणि तू घाणीच्या खड्ड्यात पडला. बिरबल म्हटलं, काय योग योग आहे. मलाही असं स्वप्न पडलो रात्री. आता बिरबल म्हणजे दुसरा कपिल शर्मा. त्याच्याकडे पाहिलं, त्या कपिल शर्माकडे असं वाटतं, देवा काय बुद्धी दिली तू याला. काही काही लोकांची बुद्धी कापरासारखी असते महाराज. त्यांना गरम करावं लागत नाही, ते आपोआप गरम असतात. कीर्तनामध्ये विनोद ऐकायला, मार्मिक विनोद ऐकायला सुद्धा कापराच्या बुद्धीचे लोक लागतात. बघा, कळलं तर आपण प्रयोग करून पाहू. तुम्ही प्राध्यापक अत्रेंचं नाव ऐकलंय का? बोला जरा चटकन. तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? बोला ना राव. मग तुम्ही प्राध्यापक अत्रेंचं नाव ऐकलंय का? ऐकलंय. ते अत्रे टीकाकार लेखक होते. एकदा त्यांच्या कॉलनीत गाढव मेलं. पण त्यांच्या कॉलनीत गाढव मेलं ते नगर परिषदेत सांगायला गेले, आमच्या कॉलनीत गाढव मेलं, ते न्यायची विल्हेवाट लावा. तिथे एक विचित्र माणूस होता, शिपाई. कोणी ऑफिसमध्ये गेल्यानंतर मेन अधिकाऱ्याला भेटत जा, चिल्लर कर्मचाऱ्याला भेटू नका. ते जास्त खोडकर असतात, ते त्रास देतात, काम होऊ देत नाही. मेन माणसाला भेटायचं आणि काम सांगून मोकळं व्हायचं. हा त्या कर्मचाऱ्याला म्हटलं, आमच्या कॉलनीत गाढव मेलं अत्रे बाबा म्हटले, तुम्ही ते घेऊन जा. तो जरा विचित्र होता. तो म्हणे, तुम्हीच तर मुळात घाण काढणारे, काढून टाका ना तेवढी. ते म्हटले, मी तर काढणारच आहे, पण भाऊबंद मेल्यावर कळवलं पाहिजे म्हणून तुम्हाला सांगायला आलो. मला वाटलं एखाद्याकडे असेल कापूर. तुमच्या गावात कापुराची वाण नाही, कापूरच कापूर आहे. अहो, मी एका मित्राच्या घरी गेलो आणि त्याच्या घरात गेलो, उंबरठा ओलांडून आत गेलो. त्याची बाई फरशी पुसत होती. त्याची बायको फरशी पुसत होती. ती ओल्या फरशीवर मी पाय ठेवला. तिने तो पुसायचा पोतार फेकून मारला मला. तुम्हाला काही अक्कल, तुम्हाला काही लाज, तुम्हाला काही शरम? निघालो बा बाहेर. तिथून फोन लावला, म्हटलं, का रे बाबा, तुझ्या सहनशीलतेची खरंच कमाल आहे. नुसतं ओल्या फरशीवर पाय ठेवला, काय धिंगाणा घातला. म्हटलं, रे पोताला फेकून मारला तुझ्या बायकोने मला. तो म्हणे, तुम्हाला? म्हटलं, हो मला. आज? अरे म्हटलं, आता. तो म्हणे, तुम्ही थांबा, मला फक्त घरी पोहोचू द्या. हे तो पहिल्यांदा माझ्या कानाने ऐकतोय. म्हणे, राव मी तुम्हाला पोतर मारू? म्हटलं, मला फेकून मारला, मी काही खोटं सांगणार आहे का? तुम्ही मला घरी पोहोचू द्या महाराज. तुम्हाला घरी जाऊन फोन लावतो, तिच्याच खडी पाहिल्याशिवाय राहत नाही. त्याला मी 10 मिनिटांनी फोन केला. का रे म्हटलं, बाबा पोहोचला? हो म्हणे, थांबा जरा, लगेच फोन करतो तुम्हाला. पुन्हा 10 मिनिटांनी फोन. का रे म्हटलं, बाबा अजून पोहोचला? अहो म्हणे, थांबा जरा, अजून पोहोचलो नाही. अरे म्हटलं, इतका कुठं वेळ लागतो तुझ्या घरी जायला? तो म्हणे, मी दारातच आहे. म्हटलं, घरात का जात नाही? फरशी ओली हो म्हणे. कापूर कापूर. बिरबल म्हणजे हजर जबाबी. तो म्हणे, काय योगा योग आहे. मलाही असं स्वप्न पडलं रात्री. बरं बरं बरं, कसं स्वप्न होतं बिरबला? तुम्ही आणि मी रस्त्याने चाललो, आपल्या गप्पा सुरू होत्या. गप्पा जरा रंगात आल्या. अरे बाप,
गप्पांच्या नादामध्ये पुढे 2 खड्डे आले. बरोबर तुम्ही मधाच्या खड्ड्यात पडला. मी म्हणजे बिरबल गाडीच्या खड्ड्यात पडलो. फक्त माझं स्वप्न अजून थोडं पुढे आहे म्हणे. तुमचं स्वप्न खड्ड्यात पडले आणि थांबलं, माझं बाहेर आलंय. स्वप्न थोडं पुढे. आपण दोघंही त्या खड्ड्यातून बाहेर आलो. तुम्ही मला चाटत होते आणि मी तुम्हाला चाटत होतो राजे साहेब. ओ शिरपूर, माझा मुद्दा अजून थोडा पुढे. हसलात ना तुम्ही. आता ऐका, तुम्ही कोणत्या खड्ड्यात आहात याला किंमत नाही हो, तुम्ही चाटता का याला महत्व. खड्ड्यात तर सगळेच राजे हो, कोण बाहेर आलंय खड्ड्यातून. घाणीनं भरलेलं बिरबलाचं शरीर कोण, त्याला हसू नका. त्याच्या जीवनात उंच दिशेनं जाण्याचा जो प्रवासाचा मार्ग आहे, जो टप्पा आहे, जी झेप आहे ना, झेप, ती अनुभवा तरुणांनी. मनगटात दम आहे आपल्या. उंच दिशेनं जाण्याचा प्रवासाचा मार्ग आपण निवडू शकतो. हतबल होऊन आयुष्य माणसं काढतात, ते एक दिवस अपयशी होतात. पण हतबल न होता आयुष्यावरती मात जी माणसं काढतात, संघर्ष जी लोक करतात, एक दिवस इतिहास त्याची सुवर्ण अक्षरामध्ये नोंद केल्याशिवाय राहत नाही. आपण त्या मार्गावरती चालावं ही अपेक्षा माझी आहे. तुम्ही आहात कुठे, त्याहीपेक्षा असलेल्या जागेवरती काय करता याला भली मोठी किंमत आहे महाराज. आहात त्याहीपेक्षा उंच दिशेनं जावं असं प्रत्येकालाच वाटतं. फक्त फरक एवढा आहे, तुम्ही आपण असलेल्या प्रपंचात आपल्याला तिथं वाटतं मोठं झालं पाहिजे, आणि तुकोबारासारख्या महात्म्याला पारमार्थिक साधनेत असं वाटतं मोठं झालं पाहिजे. महाराजांची वचन आहे, मी आपल्याला म्हणून दाखवतो. तुकोबारे बोलतात, आपल्याला वाटतं घर झालं पाहिजे, माळी झाली पाहिजे, मुलं झाले पाहिजे, विहीर झाली पाहिजे, विहिरीला पाणी लागलं पाहिजे, चांगली बागायती झाली पाहिजे, बागायती होऊन सुद्धा त्या शेतीला चांगला भाव मिळाला पाहिजे, धनधान्य झालं पाहिजे, घर भरलं पाहिजे, ही अपेक्षा आहे. पण तुकोबारे म्हटले माझी सुद्धा अपेक्षा आहे. पण कुठली. कही ऐसी दशा येईल माझे अंगा, कही ऐसी दशा येईल माझे अंगा, कही ऐसी दशा येईल माझे अंगा, कही ऐसी दशा येईल माझे अंगा. चित्त पांडुरंगा झुरतसे, चित्त पांडुरंगा झुरतसे, नाटवोनी देह पायाचे चिंतन, नाटवोनी देह पायाचे चिंतन, अवसान तो क्षण नाही मध्ये. आपल्याला वाटतं आपण असलेल्या जागेवरती मोठं झालं पाहिजे, पण तुकोबाराने सुद्धा वाटतं मी ज्या जागेवरती आहे तिथून मोठं झालं पाहिजे. अनुसरण आणि अनुकरण यात फरक आहे. ऐका, बाह्य रंगावरून जे स्वीकारलं जातं त्याला अनुकरण म्हणतात, आणि अंतरंगामधून स्वीकारलं जातं त्याला अनुसरण म्हणतात. आता अनुकरणाचा भाग बऱ्याच ठिकाणी दिसतो. बऱ्याच ठिकाणी दाढी वाढवली म्हणजे कोणी छत्रपती होत नाही, चंद्रकोर लावली म्हणजे कोणी छत्रपती होत नाही, दिवसभर दारू पिणाऱ्याची घोड्यावरून मिरवणूक काढली म्हणजे कोणी छत्रपती होत नाही. छत्रपती व्हायला आयुष्यातला 50 वर्षाचा कालावधी घोड्यावर काढावा लागतो महाराज. त्यागामध्ये, समर्पणामध्ये आयुष्य जगावं लागतं. ज्याच्या जीवनामध्ये भोग कमी आणि त्याग जास्त आहे त्यांना छत्रपती होता येतं. ते का तास 2 तासाचा पार्ट आहे, अभिनय येतो. गॅदरिंगच्या स्टेजवर माधुरी दीक्षित सारखी एखादी पोरगी नाचत असेल ते अनुकरण आहे. पण अहिल्यादेवी होळकरांसारखी हातात शिवलिंग घेऊन धर्माची पताका हिंदुस्थानात पसरवत असेल ते अनुसरण आहे, अनुकरण नाही. अनुसरणात फरक आहे आणि अनुकरणातही फरक आहे. तुकोबाने म्हटले योग्य ठिकाणी घडलेलं अनुसरण जीवनामध्ये प्रसाद देतं. आता पहिला मुद्दा असा आहे, अनुसरण घडतं कुठे. लक्षपूर्वक ऐकलं तर कळेल. अनुसरण घडतं कुठे. अनुसरण घडण्याचे काही ठिकाण आहेत. एक तर ज्ञानामध्ये अनुसरण घडतं 1, भक्तीमध्ये अनुसरण घडतं 2, आणि कर्मामध्ये अनुसरण घडतं 3. या 3 ठिकाणी योग्य भूमिकेत
देत असलेलं अनुसरण जीवनामध्ये भगवान परमात्म्याच्या चरण कमलापर्यंत आपल्याला नेऊ शकतं आणि अमर पद आपल्याला मिळू शकतं. कर्मामधलं अनुसरण दिसतंय रामायणामध्ये. ज्यावेळेला भगवान श्रीरामचंद्र वनवासाला जाणार ही बातमी कळली सगळ्यांना. कळता बरोबर हाहाकार झाला. अयोध्येमध्ये त्रास व्हायला लागला सगळ्यांना, यातना व्हायला लागल्या भक्तांना. राजा दशरथ खाली पडले. निरोप घ्यायला गेले भगवंत सीतामय्याचा. तिचा निरोप घ्यायला गेल्यानंतर सीतामाईने उत्तर दिलं. ती म्हणे, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता. ज्याची बायको अपमानात, ज्याची बायको गरिबीत आणि ज्याची बायको आजारपणात सोबत असेल ना महाराज, त्यांना आताच्या काळामध्ये भाग्यवान समजा स्वतःला. आजारपणात कोणी तुमच्याजवळ थांबत नाही, गरिबीत तुमच्याजवळ कोणी थांबत नाही आणि तुमच्या अपमानात तुमच्याजवळ कोणी थांबत नाही. ज्याची बायको गरिबीत साथ देत असेल तिला चांगले दिवस दाखवण्याची जबाबदारी सुद्धा आपली, हे विसरू नका. ज्याची बायको आजारपणात सहकार्य करत असेल, नवरे बरं, ज्यांच्या सुना म्हाताऱ्या सासऱ्यांच्या सेवा करत असतील त्यांनी स्वतःचं भाग्य समजा. सासवानी सुद्धा भाग्य समजा. का? आपला मुलगा आपली सेवा करेल यात नवल नाही शिरपूरकर, ते आपलं रक्त आहे. आपल्या इस्टेटीवरती जीवन जगतोय तो. आपला मुलगा आपली सेवा करेल यात नवल नाही. पण परक्याची पोरगी 2 दिवस झाले तुमच्या घरात आली, मायबाप म्हणून तुमची सेवा करते, तुम्ही नशीबवान आहे. ईश्वराच्या कृपेनं तुम्हाला आताच्या काळामध्ये तुमचं घर सांभाळणारी चांगली सून भगवंताने पाठवली. आता उघडे महाराजाच काळ भयंकर बदललेला आहे. 70 वर्षाचं वय वाढलं की नाकातला शेंबूड तोंडात गेल्यानंतर ज्याला तुम्ही जन्माला घातलंय ना, ते पोरग सुद्धा तुमच्या नाकाला रुमाल लावत नाही. हो, इतकं नालायक जग आहे. नाही लावत. पैशाचं सरण रचून लोकांना आग लावायची वेळ आली तरी पोरं पैशाच्या सरणाला आग लावायला सुद्धा बापाच्या जवळ येत नाही. इतकं अंतर वाढलंय बापाचं आणि लेकाचं. काय सांगताय बुवा. कोट्याधीश लोक आहे, कोट्याधीश, पण पोराचं सुख त्यांना नाहीये. माफी मागून बोलतो महाराज, कीर्तनकारांचे पोरं सुद्धा टाळ घेत नाही उघड्या. नाही महाराज, मुलाचं सुख आताच्या काळामध्ये मिळायला सुद्धा भगवंताचीच कृपा लागते. काय हे पोरं भाग्यवान आहे. अरे यांचे पूर्वज स्वर्गात गेले, स्वर्गात. स्वर्गात गेलेल्या पूर्वजांनी विचारलं, भगवंताने विचारलं पूर्वजांना, तुम्हाला काय पाहिजे. त्यावेळेला या पोरांच्या पूर्वजांनी एक गोष्ट मागितली, ती अशी, स्वर्गीचे पूर्वज इच्छिता ती रज, वंशी भक्तराज व्हावा कोणी. आमच्या घरामध्ये एखादा सुपुत्र जन्माला घात देवा, ही अपेक्षा या पोरांच्या पूर्वजांनी केली. तेव्हा हे फळ मिळालं. 400 एकर जमीन ज्याच्या घरी आहे त्यानं टाळ घेऊ नये. ज्याच्या बापानं आयुष्यभर लबाड्या केल्या त्यानं नसतो घ्यायचा टाळ. ज्याच्या बापानं 4 वाऱ्या केल्या, 4 गोष्टी जीवनात चांगल्या केल्या, त्यानं टाळ घ्यायचा आहे. कीर्तनाला बसलेल्या तरुण मुलांना माझी हात जोडून विनंती आहे, टाळ घ्यायला लाजू नका. जसं इथपर्यंत यायला लाजत नाही ना तुम्ही, तसे टाळ घ्यायला लाजू नका. रे आम्ही तुमच्या वयचे सगळे तरुण आहे, कोण म्हातारे यात, यंग जनरेशन आहे सगळं. ज्ञानोबाऱ्यांकरता टाळ घेऊ नका, तुकोबाऱ्यांकरता टाळ घेऊ नका, पुण्यश्लोक अहिल्यादेवींकरता टाळ घेऊ नका, सद्गुरू बाळूमामांकरता टाळ घेऊ नका. मी सांगतोय तुम्हाला, टाळ घ्या इज्जतदार बापा करता आणि एका पातळीवर प्रपंच थाटणाऱ्या आपल्या आई करता. आपण टाळ घेतल्यानंतर आपल्या आई वडिलांचं 10 वर्षाने आयुष्य वाढतो. 10. ज्यांना आपल्या आईचं आयुष्य वाढतं असं वाटत असेल, आपल्या बापानं जास्त काळ जगावं असं वाटत असेल, त्या लेकरांना त्या पोरानं टाळ घेतला पाहिजे. मायबाप तुम्हाला आशीर्वाद देतील. मित्रांनो, मायबाप हयात आहेत ना, तोपर्यंत गळ्यात टाळ घेऊन ज्ञानोबाऱ्यांच्या तुकोबाऱ्यांच्या वारीमध्ये भजनामध्ये नाचून आपल्या आई वडिलांच्या नजरेला ते कोळं कोळं हवं हवं दृश्य दाखवा. आपलं नाचणं दाखवा, आपली पावली दाखवा.
ते सुखावतात. आल्हाददायक सुखाची अनुभूती अंतःकरणामध्ये आई वडील घेतात. तुम्ही घरचे भिकारी असू द्या, पण तुमच्या गळ्यात टाळ आहे ना. जगातले सगळ्यात श्रीमंत आपले मायबाप आपल्याला समजतात. हे वैभव आहे महाराज ज्ञानोबा यांच्या तुकोबा यांच्या भजनाचं टाळाचं. हे विशाल महाराज खोलीचं कीर्तन आहे. तुम्हाला बरं वाटावं, तुम्ही खूप हसावे, त्याचा प्रयत्न आपण आपल्या आयुष्यात कधीच केला नाही, कधीच नाही. मी 9,500 कीर्तन केले. मी मला पटेल तसं कीर्तन करतो. लोक सांगतील तसं कीर्तन आपल्याला येतही नाही आणि कोणाचं आपण ऐकतही नाही. तुला जर फारच कळ असेल बाबा तर यंदाचं वर्ष घेतलंय तर ऐकून घे, पुढच्या वर्षी घेऊ नको. पण ते तुझं तुझ्याजवळ ठेव. जे कामाचं आहे तेही तुम्ही जर या गादीवरून लोकांना सांगत नसाल तर माझ्या या मुलींनी, माझ्या या मुलांनी, माझ्या या मित्रांनी, या माझ्या तुमच्या तरुण भावांनी हे ऐकायचं कुठे? जास्तीत जास्त आपला कालावधी भजनात गेला पाहिजे महाराज, गेला पाहिजे. नवल वाटतं कधी कधी. ज्ञानोबा यांची ज्ञानेश्वरी वाचले अनेक लोक आज सुद्धा कीर्तनात बसलेले आहे. अनेक लोक आज सुद्धा ते कीर्तनात. आज तुम्ही कीर्तनातच नाही, तुमचं पाप नाही, तुमचं पुण्य तुम्हाला इथपर्यंत आणतंय. पण का हो, तुम्हाला अजून सुद्धा तुमच्या अंतःकरणाला प्रश्न विचारावा वाटत नाही का? आपण ज्ञानेश्वरी का वाचत नाही? का वाचत नाही तुम्ही? तुम्ही वर्तमानपत्र आलेलं दररोज वाचता, इच्छा नसलेलं चॅनल सुद्धा दररोज पाहता. अनुपमा 10:30 वाजले तरी तुम्ही पाहता. माता भगिनींनो, माझ्या नवऱ्याची बायको पाहायला एक सून एका सासूच्या हाती रिमोट देते. ज्या सिरियल मध्ये एक सून एका सासूचं लग्न लावून देते, त्या सिरियली तुम्ही तुमच्या मुलींना, तुमच्या सुनांना दाखवता. त्यावेळेला तुम्हाला प्रश्न पडत नाही का आपण ज्ञानोबाऱ्यांकडे पाठ फिरवतोय? आपण नाही वाचलं तर आपल्या ज्ञानोबाऱ्यांना काय वाटत असेल, काय कल्पना करत असतील माझे ज्ञानोबाराय, काय म्हणत असतील माझ्या मुक्ताबाई? याचा तपशिलात जाऊन कधीतरी विचार आपण केला तर आपल्याला त्याचा आनंद वाटेल. आणि आपण कोणी आईच्या पोटातून शिकून येत नाही महाराज. अज्ञान कबूल करणं हा सुद्धा जगामध्ये विद्वान होण्याचा सरळ मार्ग आहे. पण लोक अज्ञानच कबूल करत नाही. पाप कोणासमोर उघड करावं वाटत नाही आणि पुण्य कोणाला सांगितल्याशिवाय राहावं वाटत नाही, अशी परिस्थिती आहे. वारीवरून तुम्ही या, सगळे सांगतील आम्ही वारी केली, वारी केली, वारी केली, वारी केली. एखादं पाप करा बरं आणि मग सांगून पहा बरं लोकांना. नाही सांगावं वाटत महाराज. पाप जगाला सांगावं वाटत नाही आणि पुण्य सांगितल्याशिवाय राहावं वाटत नाही. सगळ्या पुण्यवान शिरपूरकरांना माझी हात जोडून विनंती आहे, कीर्तन ऐकून घरात जाऊन सकाळी ज्ञानोबाऱ्यांची ज्ञानेश्वरी उघडण्याची वृत्ती जर आपली झाली समजा, तर ज्ञानोबाऱ्यांनी आपल्यावर कृपा केली. ज्ञानोबाराय आपली ज्ञानेश्वरी वाचायची वाट पाहताय असं समजून ज्ञानोबारायच तुमच्याकडून पारायण करून घेतील. राहू द्या ना, दररोज वर्षातून एक तर पारायण करा ज्ञानेश्वरीचं. करून तर बघा कसं समाधान मिळतं, शोधून तर बघा ते समाधान. तुम्हाला पैशामध्ये जे समाधान मिळत नाही, तुमच्या गाडीमध्ये जे समाधान मिळत नाही, तुमच्या बंगल्यामध्ये जे समाधान मिळत नाही, ते ज्ञानोबाऱ्यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये मिळतं. ज्ञानोबाऱ्यांच्या समाधीला मस्तक लागल्यानंतरचं समाधान वारकऱ्याला विचारा. असं जोरणीला लागतं महाराजची. तर ज्ञानोबाऱ्यांना कधी मिठी घालतो. 2 वर्ष झाले हो, ज्ञानोबाऱ्यांना हात लागला नाही अजून. हात आता असं वाटतं कधी आळंदी येते, कधी इंद्रायणीचं स्नान होतं आणि कधी माझ्या ज्ञानोबाऱ्यांना आपण मिठी घालतो. साधकाचा मायबाप दरुषणी हरे ताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. कोण्या मोठ्या माणसाचं सुख मिळावं म्हणून त्याच्या घरी हाजी काय करता राजो? अरे त्याचं सुख क्षणिक आहे, भौतिक सुख आहे, ते त्याचंही संपणार आहे, तर आपल्याला तो काय देईल? पण सगळ्या सुखरूप असणारं या जगातलं जे तत्व आहे ते ज्ञानोबाराय आहे. त्यांच्याजवळचं कधीच सुख संपत नाही. एखाद्या टेलरकडे कपडे शिवायची जितकी वारकऱ्याला घाई होते ना, त्याच्यापेक्षा इंद्रायणीचं दर्शन करून माझ्या ज्ञानराजाच्या दर्शनाची घाई ज्या दिवशी आपल्याला सगळ्यांना होईल आणि ज्ञानोबाऱ्यांच्या जवळ जाऊन आपण सांगू माऊली आलोय मी, आपल्याशिवाय आहे तरी कोण महाराज ज्ञानोबाऱ्यांना? कोण आहे? ज्ञानोबाऱ्याची बहीण ज्ञानोबाऱ्या जवळ नाही. अरे ज्या निवृत्ती दादाने मायबाप गेल्यानंतर माझ्या माऊलींचे हट्ट पुरवले, ती निवृत्ती नाथ सुद्धा नाशिकला आहे, त्र्यंबकेश्वरला आहे. मुक्ताबाईला सांभाळणारी सोपानदेव सासवडला आहे. 3 भावांची लाडकी भगिनी मुक्ताबाई. माय गेल्यानंतर, बाप गेल्यानंतर प्रेमाचा पाठीवरून हात फिरवणारी एकच जगात जात आहे महाराज, तिचं नाव आहे बहीण. ती ज्ञानोबारायाची असली तरी बहीणच आहे.
आणि तुमची माझी असली तरी बहीणच आहे. आपल्याला पैशाचा अहंकार आहे. पैशाच्या मस्तीमध्ये आपण बहीण जर गरीबाच्या घरात दिली असली तर आपण जात नाही तिच्या घरी. पण ज्ञानोबाऱ्यांनी जीवापाड प्रेम केलं मुक्ताबाईवर. निवृत्तीनाथांनी जीवापाड जपलं त्या मुक्ताबाईला. त्या मुक्ताबाईची, त्या निवृत्तीनाथांची, त्या सोपान काकाची सुद्धा ज्ञानोबाऱ्या जितकी वाट बघत नाही ना तितकी वाट तुमची माझी बघता. कोण आहे ज्ञानोबाऱ्याने? आपण आधी माऊलींकडे जावं. इंद्रायणीचं गटागटा पाणी पिऊन जी ज्ञानेश्वरी निर्माण झाली ती ज्ञानेश्वरी आपल्याला आज वाचावी वाटत नाही. प्रश्न विचारा. कोरोनाच्या कालावधीत तुम्ही मी मेलो असतो तर हे पारायण नसतं झालं आपल्या जीवनात. ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय महाराष्ट्रात उद्धार नाही होत. नाही होत उद्धार. घर भरू द्या घर तुमचं पैशाने, माझं घर भरू द्या माझं. पण पैशाने घर भरून जर सुख मिळालं असतं तर थंडीमध्ये 3:30 वाजेला वारकऱ्यांनी इंद्रायणीत उड्या टाकल्या नसत्या. मला काय सुख आहे, काय सुख आहे पंढरी. साधकाला ज्ञानोबाऱ्यांच्या साधनेत जे सुख मिळतं ते नाही मिळतो कुठे. त्या सुखाची अनुभूती ज्या दिवशी घेण्याची चाहुल या अंतःकरणाला लागेल आपोआप अंतःकरणाला पाझर फुटतो. माफ करा थोडा विस्तार झाला. आपण आहोत तिथे विठ्ठल विठ्ठल मी आपल्याला कर्मातलं अनुसरण सांगत होतो. कठीण काळामध्ये हा स्वाद द्यायला कोणीच नाही. पण तुम्ही किती पाप करा, किती कठीण काळात जा, संत तुम्हाला कधी एकटे सोडत नाही. साऊंड सिस्टीमची ऑपरेटिंग करायच्या निमित्तानं का होईना जे पोर आळंदीत राहिले ते पोटभर जेवत आहे महाराज. शिकायला जाऊ द्या. अरे MIDC नोकरीला जाणारे फक्त वास्तव्य आळंदीत राहिलं म्हणून नकळत तुळशीची माळ गळ्यात आली. टाळकरीच नसू द्या कीर्तनाला, ते कीर्तनाचं नवड देत नाही, सहज 2-4 साली गाऊन जातात. ज्ञानोबाऱ्यांच्या आळंदीत नुसतं राहिलं तरी कल्याण होतं. इतकं वैभवशाली कर्माबद्दल अनुसरण काय असतं. ज्या वेळेला भगवंत वनवासाला जात आहे, सीतामाईचा निरोप घेत आहे, त्यावेळेला सीतामाई म्हणतात मी कशी घरी राहू, मी तुमच्या सोबत येते. सीतेला सोबत घेतलं. तेवढ्यात लखनजीला आवाज दिला. लखनजी सुमित्रा मैयाजवळ होते आणि सुमित्रा मैयेचा आणि लखनजीचा वार्तालाप सुरू होता. लखन तू 14 वर्षाकरता देवाच्या सेवेत जातोय बेटा. 14 वर्ष तुझ्या दादाच्या श्रीरामाच्या सेवेमध्ये जात असताना लक्ष ठेव लखन, अरे स्वप्नामध्ये सुद्धा तुझ्या दादाचा तुला राग येऊ नये बेटा अशी माझी इच्छा आहे रे. आई स्वप्न कधी पडते ग मा? स्वप्न झोपेत पडतं बेटा. स्वप्न जर झोपेत पडत असेल आणि त्या झोपेमध्ये माझ्या दादाचा तुझ्या श्रीरामाचा राग मला येऊ नये असं वाटत असेल तर हा अयोध्येचा लखन, हा सुमित्रेचा लखन, हा रघुकुलाचा लखन तुला शपथ देतोय. शपथ मा सुमित्रेची 14 वर्ष झोपणार नाही. 14 वर्ष तुझ्या रामाच्या चरणाचं अनुसरण स्वीकारेल. 14 वर्ष झोपला नाही, कर्मातलं अनुसरण स्वीकारलं. अनुसरण या शब्दाचा अर्थ आहे शरणागती. कर्मातलं अनुसरण लखनजीकडून शिकावं, ज्ञानातलं अनुसरण गोपिकांकडून शिकावं महाराज. त्या काही सामान्य होत्या. त्या जाण वेद गर्भेच्या श्रुती रूपी नवे मतप्राप्ती मनोनिया पहुडल्या नेती नेती सुखसंगती न पवेती. त्या सामान्य होत्या महाराज. त्या असलेल्या गोपिका एका ज्ञानी साधना करणाऱ्या परम उच्च अवस्था त्या गोपिकांची. किती अवस्था उंच, एक उदाहरण सांगतो तुम्हाला कळेल. तुम्ही सगळे लक्षपूर्वक ऐकता म्हणून मला सांगायला बरं वाटतंय. भगवान परमात्मा द्वारकेमध्ये असताना एकदा देवाच्या ताटामध्ये लोणी आलं. देवाला ते लोणी पाहिलं आणि लोणी पाहून देवाला गोपिकांची आठवण झाली. लोणी पाहिल्यानंतर झालेली देवाला गोपिकांची आठवण देवाला रडवते महाराज. अश्रुपात व्हायला लागला, रडायला लागले भगवंत. उद्धवजी विचारता देवा तुम्ही का रडताय, काय झालं तुम्हाला?
उद्धवा मला त्या गोपिकांची आठवण येते रे. मग आता काय केलं पाहिजे? तू एकदा जातो का त्यांची भेट घेऊन ये. आता उद्धवजी देवाचे लाडके भक्त रथ सजवला निघाले. व उद्धवजी कुठे? चलो जी चलो वृंदावन, बाकी बिहारी के करेंगे दर्शन. बाकी बिहारी के कुंज बिहारी राधा रानी दीवानी के करेंगे दर्शन. चलो जी चलो वृंदावन, बाकी बिहारी के करेंगे दर्शन. वृंदावनला जायला निघाले. व्रजभूमीमध्ये उद्धवजी गेले. कोणाचे केस विस्कटलेले, कोणाचा पदर भूमीवरती घासतोय, कोणी रडताय भगवंता करता, कोणाचं लेकर रडताय, कोणाची गाई सुटले, वासरे सुटले. उद्धवजी तिथं जाता बरोबर सगळी ही विचिन्न झालेली अवस्था, बिघडलेलं व्रज, बिघडलेलं गोकुळ क्षणात भानावर आलं महाराज. कारण दिसायला उद्धवजी जवळ देवासारखे होते. तो रथ पाहला, त्यांना वाटलं तो आला. कोण? त्यांचा भगवंत. बस व पळत निघाला. एखादी नदी जशी समुद्राच्या दिशेने धावते ना, तितक्या वेगामध्ये गोपिका त्या रथाकडे पळत निघाल्या. पळत जाऊन त्यांचा हिरमोळ झाला. पाहिलं रे, तो नाही पण तसाच आहे, तो नाही पण तसाच आहे. त्या परतल्या उद्धवजीला पाहिलं सुद्धा नाही. उद्धवजी म्हणतात, ओ माऊल्यानो, भगवंताच्या लाडक्या गोपींनो, कुठे निघालात तुम्ही? ते म्हटलं आम्ही परत चाललो आमच्या घरी. मग आल्या कशाला होत्या? आम्हाला वाटलं तो काळा आलाय. कोण आलाय? काळा. त्यावेळेला उद्धवजी म्हणतात, अहो तुम्ही इकडे या, मला त्यानेच पाठवलंय. त्यानेच पाठवलंय म्हणता बरोबर जरा अंतःकरणात प्रेमाचा पाझर फुटला. ऐकावं आता तो काय काय म्हणतोय. काय म्हणाला तो? त्याने एकदा लोणी पाहिलं आणि तुमची आठवण येते त्याला. त्या गोपिकांनी उत्तर दिलं, उद्धवजी, काळ्याला म्हणत तुला आमची आठवण येत असेल. अरे आमच्या आठवणीतून तू कधी जातच नाही रे, आठवणीचा संबंध काय? तेवढ्यात उद्धवजीच्या नजरेला एक चित्र दिसलं. ते चित्र असं होतं, संपूर्ण भगवंताचं चित्र काढलेलं होतं, फक्त चित्राला पाय नव्हते. उद्धवजींनी विचारलं, कोणी काढलं हे चित्र? आली चित्रकर्णा नावाची गवळण समोर. मी काढलं. ताई, ओ माई, तुमच्याकडे रंग नव्हते का? पेन्सिल नव्हती का? कुठल्या साहित्याची कमतरता होती का? काय कमी होतं तुम्हाला? माझ्याकडून घेतलं असतं साहित्य, तुम्ही पूर्ण चित्र काढलं, पण चित्राला पाय काढले नाही. हो, इतकं सुंदर काढलेलं चित्र पाया बिना शोभा देत नाही. मी रंग देतो, पेन्सिल देतो, काय लागलं ते साहित्य देतो, या चित्राला पाय काढा. का काढले नाही तुम्ही? चित्रगणना नावाची इतकी सुंदर तुम्ही दिसायला आहात, हातामध्ये देवानं कला दिली, काढा त्या चित्राला पाय. ती चित्रगणना नावाची गवळण समोर आलीने उत्तर देते, उद्धवजी, अगोदरच तो परमात्मा आम्हाला सोडून निघून गेलेला आहे. जर या चित्राला पाय काढले तर हे चित्र सुद्धा गोकुळात राहणार नाही, द्वारकेला निघून जाईल आम्हाला सोडून. या भीतीनं या गोकुळातल्या चित्राला पाय सुद्धा आम्ही काढले नाही. याला म्हणतात ज्ञानातलं अनुसरण. आता जाऊन सांगा तुमच्या त्या काळ्याला, काय मेल्या त्या गोपिका, मेल्या त्या गोपिका ज्यांची झाली राख, मेल्या त्या गोपिका, मेल्या त्या गोपिका ज्यांची झाली राख.
काही ठिकाणी घेता येतो, सगळ्या ठिकाणी नाही. पोषक वाजवणारा, पोषक गाणारी सगळी माणसं. आणि वारकऱ्याचं धन आहे, 7 दिवस सुद्धा चित्रपटाची चाल न म्हणता सुद्धा गायकाला साथ करता आली पाहिजे, असं धन या लोकांनी गोळा केलंय. 7 दिवस म्हणजे येऊच नाही या मताचं मी नाही, ती आली पाहिजे 1-2 ती म्हणजे चाल. पण फक्त त्याच आहे आमच्याकडे. वेदातल्या चाली कोण म्हणेल? या वेदातल्या चाली आहे महाराज, या बंकट स्वामी महाराजांच्या चाली आहे, या बोधे बाबांच्या चाली आहे, या भीमसिंग बुवांच्या चाली आहे. त्या म्हणायला वारकऱ्याचं अंतकरण लागतं. ही सगळी मंडळी वारकरी आहे. मला आनंद आहे. मेल्या त्या गोपिका त्यांची झाली राख. जाऊन सांगा, राख झाली रे मला काळ्या तुझ्या गोपिकांची. ती तिथं झाली कुठे? तू जिथे वाजवी मुरली ते ठाई, तू जिथे मुरली वाजवत होता तिथं झाली. इतक्या ज्ञानी असणाऱ्या गोपिका देव भाव विसरून भगवान परमात्म्याला शरण गेल्या. महाराज, उत्तरात मला अडकायचं नाही, ते चित्र पाहून चित्राबद्दलची व्यक्त केलेली भावना माझा मुद्दा आहे. कर्मामधलं अनुसरून लखनजीने शिकवलं. ज्ञानामध्ये किती देवाला समर्पावं लागतं हे गोपिकांनी शिकवलं. मी काही ओव्या आपल्याला म्हणून दाखवतो, त्या ओव्या ऐकल्या तरी आपल्याला कळेल अनुसरणामुळे देव किती विजयी होतो, किती जवळ वश होतो. बघा बघा ओव्या किती सुंदर आहे नाथ महाराजांच्या. नाथ महाराज बोलतात, प्रेमाचा जिव्हाळा पूर्ण, भावार्थाची ओन कोण, जाणता मी एक श्रीकृष्ण जाण इतरासी जाण कडेना. त्या गोपिकांची मज गोपिकांची कोण गोडी, त्यांच्या प्रेमाची निज जाती चोखडी, या लागी मज त्यांची आवडी अतिगाडी गुंतवा. कुब्जा काय सुंदर होती तिच्या प्रेमाची मज प्रीती, राधा प्रार्थी मी वना प्रती, काय विषय आसक्ती लागोनी, काय भक्ती केली गोपाळी, काय ती सोडे की ओवडी, पण त्यांचे उचिष्ट मी कवळ गिळी, प्रेम सम्मेळी डुलत पांडवांच्या बाचे मी काय लागे, त्यांचे प्रेमटे सोशे अनेगे, मी तो सुदाम्याच्या पाया लागे, काय त्याचे निपांगे पांगलो, काय माझी क्षीण झाली शक्ती, त्या गोपिका मजदावी बांधिती, पण त्यांच्या निज प्रेमाची जाती मी सोय श्रीपती पोखितो, मी काय अन्नासी दुकाळलो, तो यज्ञ पत्न्यासी मागू गेलो, मी तो भावार्थाचा भुकेलो, प्रेमाच्या पावलो पाहून राहा. नाथ महाराजांनी प्रेमाने ज्यांनी ज्यांनी परमात्मा वश केला त्या अनुसरण करणाऱ्यांची यादीच आपल्या समोर आणली. महाराज, जगाचा मालक विजयी करता आला त्यांना. पण का हो महाराज, तुकोबर आहे आमचा तुम्हाला प्रश्न आहे. कर्मामध्ये नाही, ज्ञानामध्ये नाही आणि भक्तीमध्ये नाही. भक्तीमध्ये सगळे संत येतात, तिन्ही प्रकारामध्ये अनुसरण घडायलाच नाही तर परमात्मा आम्हाला जवळ करेल का? आम्हाला त्याच्या चरणाजवळ जागा देईल का? तुकोबरे म्हटले, एक उदाहरण मी पाहिलंय, जे भक्ती दिसत नाही, जे ज्ञानात दिसत नाही आणि कर्मातही दिसत नाही. कुठलं? ते रामायणामध्ये. फार मोठा प्रसंग आहे पण छोटा करून सांगतो आणि पहिल्या चरणामध्ये प्रवेश करतो. लक्षपूर्वक ऐकलं तर कळेल. रावणाचा मामा कोण? बोला पटकन. मारीच. हा रामायणातला एकमेव मामा झाला. तसे मामा बरेच झाले. कृष्णाचा एक मामा झाला कंस, महाभारतात एक मामा झाले शकुनी, इतिहासात एक मामा झाले. बातमी कळली शेलार मामाला, तो धावली गळा फाशी आला, सामना दोघांमध्ये झाला, उदयभान खाली पडला. शेलार मामा आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा एक थोर मामा झाले, दांडेकर मामा. तुमचे आपले मामा राहू द्या शिरपूरकर, लय मामा होते, 9:30 झाले. अगोदरच आपल्या मामांनी आपल्याला वेळ कमी दिली आहे. विठ्ठल मराठवाड्यात कोणाला मामा म्हणता? पोलिसाला. पोलिसांना मामा म्हणता. आम्ही औरंगाबादला असं तेवढ्याला मामाच म्हणायचो त्या.
वेळची मर्यादा आहे. कितीपर्यंत थांबायचं मंगेश भाऊ? सगळ्यात हुशार गाव शिरपूर आहे. कीर्तन बरोबर सुरू झालं 7:45 आणि थांबायचं म्हणजे 10:15. कीर्तनाची वेळ 7:45 ते 9:45. फोनले माइंडेड होय, दिमाग की बत्ती चलाव. हुशार आहे पुरं. सगळे हे प्रफुल्लित वातावरण जे निर्मिती होते ना, कीर्तन काही सावूनमुळे आनंद देत नाही, कलाकारामुळे आनंद देत नाही. कीर्तन जे श्रोते आहेत, ऐकणारे आहेत, जे कार्यक्रम करणारे आहेत, त्यांच्या अंतःकरणातल्या भावनेमुळे तिथं चैतन्य निर्माण होत. ती भावना खूप स्वच्छ असावी लागते. हो, रावण आपल्या मामाकडे गेला. रावण मामाला म्हटला, मामा, ओ मामा, तुम्ही हरिण बनावो मामा, हरिण. रावण म्हणे, मामा म्हणे, कशा करता रे रावण? म्हटले, मला त्या सीतेला पकडायचंय. अरे म्हणे, येड्यासारखा करू नको. एकदा मी त्यांच्या यज्ञात अडसर बनलो तर एका बाणात बिना टिकटी 7 समुद्राचा पट्टा गाठला होता मी. एकाच बाणात, दुसरा बाणाचं काम पडलं नाही. 7 समुद्रापार असा फडफड 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 उलट आलो होतो मी माझ्या बाणाने. तू म्हणतो, ती अशी बायको पकडायला, अरे तुझं काही डोकं ठिकाणावर आहे की नाही? तिच्या नादाला लागू नको. ती महापराक्रमी शूरवीर राम प्रभूची पत्नी आहे, राजा जनकाची मुलगी आहे, राजा दशरथाची सून आहे. तिच्या नादाला लागू नको. जर मी हरिण बनलो तर राम मला मारेल रे रावणा. मी हरिण बनणार नाही. मी काही वेडा आहे का तुझं ऐकणार नाही मी? रावणाने तलवार काढली. मामा, तुम्हाला काही एवढा साधा वाटला का भाचा? येणाऱ्या काळात अनेक भाचे मामावर तलवारी काढू शकता. मामा, तुम्ही माझ्या पाठीमागे उभे राहता की नाही मामा सांगा? मी किती दिवस तसा फिरू मामा? आता माझं वय 32 झालं मामा. तुम्ही नाही म्हणताय मामा? तुम्हाला काही लाज वाटते का मामा? अगोदर आता लोक म्हणतात आमच्या पोरीचं लग्न आहे, आमच्या पोराचं लग्न आहे. तो काळ गेला. आता पोरापोरीचे लग्न 20 वर्ष अगोदर व्हायचे. आता बाई माणसांचे लग्न होता. तेव्हा व्हायचे बघ पोरी पोरांचे लग्न. आता पोरीचं वय 28 आणि आज तो 35चा. कोण्या अँगलनं पोरगान पोरगी होते. बाई माणसाचे लग्न आहे होते. अगोदर लय काळ चांगला होता महाराज. जुने लोक सांगतात तो काळ असं वाटतं चित्रात पाहायला मिळाला तरी आनंद वाटतो. पूर्वी लोक घरात चांगले बोलायचे, गावात चांगले बोलायचे. अरे एका घरात सासू जात्यावर अशी खुर्चीवर बसायची. 3 सासूना असल्या तर त्यांना म्हणायची, मन निळू करायची गवळण, मन नाथाची गवळण, मन तुको करायची गवळण. आता 3 सुना सासून जात्यावर बसू दे, त्यांना म्हणा तुम्ही गवळणी म्हणा. त्या जात्याचा खोटा काढून सासू मेली समजा. शपथ आहे, मेली सासू. कोणती सून आहे गेलो? आता जाते जाते झाले. जातेच कुठे राहिले घरात. पूर्वी लोक बैलाबरोबरही चांगले बोलायचे. आता लोक गाडं ओढलं असं, पण ते जर पुढे आलं नाही तर तुझी ताकद कमी पडली असं समजणं. हा त्या गाड्याला शिवाय देते. काल तर भलतं का रे वय वय. अरे आमच्या विदर्भातला एक माणूस आहे, आमच्या शेजारी राहतो. तो निर्जीव वस्तूला शिवाय देतो महाराज. निर्जीव. पूर्वी लोक सजीवाशी चांगलं बोलायचे. आता सजीवाशी तर जाऊ द्या. अहो गाणं नसलं येत, अभंग नसलं येत, भावगीत नसलं येत, भक्तिगीत नसलं येत, लोक काहीतरी म्हणायचे. चल रे सरजा, ओठ आणणारी लोक. चल रे सरजा, चल रे